गेली थोडे मोठे मोठे खेकडे. नाश्ता करून घेऊया. गरमागरम वडापाव. पोरा सोडून गेली हो पोरा. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळ सकाळ व्हिडिओची सुरुवात करतोय. सकाळचे बरोबर वाजलेले आहेत 4:30 आणि एवढ्या सकाळी उठण्याचं आणि बाहेर निघण्याचं कारण असं आहे की आपण चाललेलो आहे गावी. 4 दिवसाची सुट्टी आहे. सो त्याच्या सुरुवातीचा आनंद घेण्यासाठी मी आणि मानसी आम्ही दोघंही गावी चाललेलो आहोत 4 दिवसासाठी. सो त्या प्रवासाची आता सुरुवात होते आणि यावेळेला प्रवास आपण ट्रेनच्या मार्फत करतोय आणि आपली ट्रेन आहे जनशताब्दी. सकाळी 5:10 सुटणार आहे CST वरून. आपण दादरला ट्रेन पकडणार आहोत. तर आता आपण निघालो आहोत दादरला आणि आता वाट बघतो आहे रॅपिडोची. आपण रॅपिडो बुक केलेली आहे, त्याचीच वाट बघतोय. इथून आपण दादर TTला जाणार आहोत आणि मग तिथून ट्रेनचा प्रवास आपला सुरू होणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपला गावचा ट्रेनचा प्रवास आणि गावापर्यंतचा प्रवास आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. होऊ शकतं तर किती शांतता आहे, कारण जनशताब्दीचा प्रवास करायचा म्हटलं तर आपल्याला खूप लवकर निघावं लागतं. जोगेश्वरीवर निघायचं झालं तर 4:30 वाजता आपण निघतोच. आणि यावेळेला बघू शकते तर हे सामान सुद्धा आहेच. घर नवीन आहे त्यामुळे काही ना काही आता घेऊन जावंच लागणार दर प्रवासाच्या वेळेला. तर त्यावेळेला या 2 गोण्या आहेत, त्याच्यामध्ये सामान आहे काही आपल्याला लागणार आणि 2 बॅग्स आहेत. एक मानसीने कॅरी केली, एक मी गेलेली. तो बघूया आता गाडी कधी येते, मग आपण पुढचा प्रवास सुरू करू. फायनली मित्रांनो धावत कशा प्रकारे आपण ट्रेन पकडली आहे, कारण खूप लेट झाला होता. बऱ्याच राईड ज्या होत्या आपल्या कॅबच्या त्या कॅन्सल झाल्या आणि त्याच्यामुळे मग यायला उशीर झाला. आणि आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. विंडो सीट आहे आपली रॅप्टर नंबरची. तिथे मानसी बसली आहे. खूप धावपळ झाली कारण सामान होतं आपल्याकडे. पण आता फायनली प्रवास आपला सुरू झालेला आहे ट्रेनचा. कोकण रेल्वेचा प्रवास हा काकडीशिवाय होत नाही. पण खरं तर काकडी म्हटलं तर गणपती वगैरे मध्ये भरपूर काकड्या असतात. पण आता ही काकडी आली होती तर आपण ही काकडीचा आनंद घेऊया या रेल्वे प्रवासामध्ये. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे बरोबर 9:45 आणि आता गाडी पोहोचलेली आहे चिपळूण स्टेशनवर. आणि जी भरलेली ट्रेन होती पूर्ण खाली झाली आहे. आणि आपण सुद्धा नाश्ता घेतलाय चिपळूणचा स्पेशल असा वडापाव. बघताय तर गरमागरम असा वडापाव आहे. आणि चिपळूणला कधी गाडी आली की खास करून जे प्रवासी असतात ते वडापावचा आनंद घेत असतात सगळेजणच. ते पण बघू शकता सगळेजण वडापावचा आनंद घेत आहेत. सो चला आपण सुद्धा नाश्ता करून घेऊया गरमागरम वडापाव. आता आपण पोहोचलेलो आहोत रत्नागिरी स्टेशनवर आणि 50% लोक ही रत्नागिरी स्टेशनमध्ये उतरत असतात आणि जनशताब्दीने प्रवास करत असतात, खास करून रत्नागिरीचे लोक. तर मित्रांनो सकाळी बरोबर 5:20 दादरवरून सुरू झालेला आपला प्रवास. खरं तर 12:30 वाजता आपण कुडाळला पोहोचणार होतो, पण बहुतेक ट्रेन थोडीशी लेट आहे आणि आताच आपण कणकवली स्टेशन सोडलेलं आहे. आणि हा कणकवली स्टेशन सोडल्यानंतरचा रेल्वेतून दिसणारा हा सुंदरसा निसर्ग आहे. वाटलं होतं पाऊस खूप जोरात असेल, पण तसं काहीच नाही आहे. पावसाची लक्षणं नाही. खूप गरम होत आहे. लिटरली मी यावेळेचा जो उन्हाळा आहे हा पहिल्यांदा फेस करतोय कोकणामध्ये. कारण कितीही गरम होऊन दे, किती ऊन असून दे, पण कोकणामध्ये कधी एवढा त्रास होत नव्हता. पण यावेळेला पहिल्यांदा प्रवास करताना खूप त्रास जाणवला. जेव्हा सकाळी ट्रेनमध्ये बसलो, ट्रेन खचाखच भरली होती, अक्षरशः जागा नव्हती. काही लोक उभ्याने पण प्रवास करत होते. पण आता बघू शकता तर रत्नागिरीनंतर पूर्ण ट्रेन खाली झाली आहे आणि आता पुढचं स्टेशन आपलं कुडाळ येणार आहे, तिथे आपण उतरणार आहोत. आणि मग सावंतवाडी, दिवीम आणि मडगाव असा हा ट्रेनचा प्रवास असणार आहे. तो पाऊस आला तर खूप मजा येणार आहे या टूरमध्ये, कारण त्याच अपेक्षेने आपण आलेलो आहोत. आणि तसेच ब्लॉगमध्ये आपण
शूट करण्याचा प्लॅन केलेला आहे. बघूया, खूप काही मजा येणार आहे. आता कुडाळ स्टेशनची वाट बघतोय. ट्रेन थोडी लेटच झाली. 12:30ला ती कुडाळला येणं अपेक्षित होती, पण 1:15 पर्यंत आपण पोचलो आणि त्याच्यानंतर मग एस टी स्टँडला गेलो होतो, पण एस टी स्टँडला एस टी थोड्या वेळाच्या अंतरानेच निघून गेली होती. मग आता आपण रिक्षामध्ये आहोत. जे आपल्याला आता आपल्या घरी म्हणजे दाबोली वेंगुर्ला तिथपर्यंत सोडणार आहेत. खरं तर रिक्षाचा प्रवास हा खूप महागडा प्रवास असतो. कारण जो प्रवास आमचा 30 रुपयामध्ये होणार होता तो आता रिक्षाच्या मार्फत 550 रुपयामध्ये होतोय. पण ठीक आहे, एक डिस्टन्स पण खूप मोठा आहे कुडाळ पासून ते आमच्या घरापर्यंत, म्हणजे दाबोली बौलेकरवाडीपर्यंत. तर मित्रांनो, आपल्याला बरंच काही शूट करायचं होतं. प्लॅन माझा आणि मानसीचा तोच होता की ह्या टूरचा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला आपल्या जे पण सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. सुरुवात तर आपण केली होती, पण अचानक गाडीमध्ये खूप गर्दी झाली आणि लिटरली उकाडा पण एवढा होता ना, आम्हाला वाटलं होतं की आज 6 जून आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस असेल, थंडावा असेल, प्रवासाची मजा घेता येईल. पण झालं उलटंच, खूप उकाडा होता. अक्षरशः आम्ही कुडाळला येईपर्यंत खूप गरम होत होतं आणि त्यामुळे जेवढं काही शूट करता आलं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुडाळला आल्यानंतर वातावरणात अचानकपणे बदल दिसला. थंडावा होता कारण इथे पाऊस पडून गेला होता. खरा प्लॅन असा होता की कुडाळला उतरून आम्ही स्टँडवर जाणार होतो. स्टँडवरून आमची वेंगुर्ल्याला जाणारी दाबोली मार्गे ही एस टी पकडून आम्ही घरी बौलेकरवाडीला आमच्या येणार होतो. पण ज्या वेळेला आम्ही रिक्षा करून स्टँडवर गेलो त्याच्या 2 मिनिटापूर्वीच आपली गाडी सुटली आणि मग सगळा घोटाळा झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला मग रिक्षा करून इथे यावं लागलं, कारण बरंचसं सामान आपण घराचं घेऊन आलो होतो. आता ते ज्या वेळेला रिक्षाला विचारायला गेलो तर रिक्षावाल्याने टोटल भाडं सांगितलं 550 रुपये. आपण रेल्वेची तिकीट काढली होती 250 रुपयाची आणि इथे रिक्षाला आपण दिले 550. ठीक आहे, कारण कसं आहे, इथे इन्कम सोर्स कमी आहे, त्यामुळे रिक्षावरती ज्यांची रोजंदारी आहे किंवा रिक्षावरती जे काम करून आपलं इन्कम कमवतात आहे त्यांच्याकडे सोर्स कमी आहे आणि इथे येणारी जाणारी लोक पण कमी असतात. त्यामुळे ते भाडं त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यावर कोणतीही बार्गेनिंग केली नाही जास्त आणि आपण 550 रुपयाला डन करून इथे आलो. इथे आल्यानंतर सगळं सामान वगैरे आता घरामध्ये शिफ्ट केलंय. आता पुढचे 5-6 दिवस जे काही आपल्या इकडे स्टे असणार आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या घराच्या भोवतीचे आपण काही झाडं लागवड वगैरे करण्याचा पण विचार करतोय. त्याच्यानंतर काही रेसिपी वगैरे पण आता आहोतच तर करण्याचा प्रयत्न करूच आम्ही. सो असे बरेच. पावसाला सुरुवात झाली आहे, ते म्हणावं ना आपण यावं आणि पावसाला सुरुवात हवी, तसाच काही प्रकार आहे आणि आज पावसाला सुरुवात झाली आहे आणि आम्ही आमच्या वहाळ जे आहे म्हणजे एक ओढा जो आहे त्याला पाणीसुद्धा आलं आहे. सो आम्ही चाललो आहे आता खेकडे पकडण्यासाठी आणि वाद नसतो गेल्या अजिबात वाद गावात नाही हा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज खेकडे पकडायला, कारण आजच खूप जोरदार पाऊस झाला आहे आणि ते बघताय तर वहाळाला आमच्या केवढं पाणी आलेलं आहे आणि तिथे आपण खेकडे पकडायला आलो आहे. पाणी थोडं जास्तच गजू आहे कारण जोरदार पाऊस झाला त्यामुळे पाणी खूप जास्त आलं आहे आणि अशा वेळेत आपल्याला खेकडे पकडणं थोडं कठीण जातं. तरी पण 2 खेकडे आपण पकडलेत आतापर्यंत आणि पुढच्यांचा शोध सुरू आहे. हे बघा पाणी किती जोरात येत आहे, वहाळचं खूप जोरात पाणी आहे आणि खदूळसुद्धा आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही. पुढे जाऊया, बघूया. पाऊस आहेच ना. पोरा सोडून गेली हो पोरा. आता बाहेर पडली खूप फिरली धुळे गेली होती माझी घरूक गावली नाही ते बिळात रे होत्या, बिळात होती ती, पटकन हात मारलंय ना
डोकं जोडून नाही असा खेकडे ना या पानांच्या खाली लपून बसलेले असतात आणि त्यांना शोधणं जास्त पाण्यामध्ये कठीण जातं, पण जेव्हा ते मूवमेंट करतात तेव्हा आपल्याला लगेच कळतं. म्हणून अशी बॅटरी मारून बघायची असते सगळीकडे. पाणी गढूळ आहे त्यामुळे दिसत नाही आहे क्लिअर, आणि पहिला पाऊस आहे त्यामुळे जी पानं आहेत झाडांची वगैरे ती पण खूप आहेत आणि पाणी फोर्सने खूप आहे. तिथे बघा किती फोर्स आहे पाण्याला, त्यामुळे आपल्याला पटकन दिसत नाही. गेली तर बघा आपल्याला आता केवढे खेकडे भेटलेत, भरपूर खेकडे आहेत आणि मोठे आहेत. डेंगी बिंगी त्यांना बाहेर काढूया आणि मग दाखवूया, बाहेर काढून दाखवूया. किती खेकडे मिळाले आहेत आपल्याला? हे हा एक, दोन, चार मिळाले ना? 4 की 5? 5 6 लाईटवर दिसत नाही. हा इथे दिसत. असे 5-6 मोठे खेकडे वावले आपल्याला. तर यांचा मस्तपैकी सांबारा बनवायचा ना, यांचा मस्तपैकी सांबारा बनवायचा आहे, पण आज नाही उद्या. आता हे किती 5-6 खेकडे मिळाले आता आपल्याला 15-20 मिनिटात. आजच्या दिवसाची कमाई आमची ही बघा, केवढे मोठे खेकडे. बॅटरी गेली. हे बघा केवढा मोठा खेकडा. तरी बरी भेटली. चांगले व्हिडिओ आपण आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. तर हा आजचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि आता येणाऱ्या पुढच्या 5-6 दिवसांच्या व्हिडिओची आनंद घ्याल असं मला अपेक्षा आहे. सो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली रजा घेतो.